नमस्कार मित्रांनो, क्रियापदाला किंवा कुठल्याही शब्दाला यस किंवा एस प्रत्यय लावण्याचे नियम म्हणजेच एकवचन किंवा अनेकवचन करताना आपण जो यस किंवा एस लावतो त्याचे काही ठराविक नियम असतात. ते नियम आपण आज बघणार आहोत. तर रेग्युलर वर्ब किंवा काही शब्दांमध्ये आपण क्रियापदाला यस लावून यांना अनेकवचनी करत असतो. यांच्यामध्ये आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा नियम नसतो. जसं की वर्क, आपण वर्कला फक्त यस लावलं प्रत्यय आपलं इथं अनेकवचन झालं. प्लॅन्टला सुद्धा आपण यस लावलं आणि आपलं अनेकवचन झालं. राईटला सुद्धा सेम तसंच, स्विमला सुद्धा आपण सेम तसंच. बेसिक काही शब्द असतात त्यांना आपण असं केलेलं आहे. परंतु काही असे शब्द असतात ज्यांच्या शेवटी यस, यश, सी, सी एच, एक्स, झेड, एस एस असे काही शब्द आल्यास आपण क्रियापद किंवा कुठल्याही शब्दाला यस हा प्रत्यय लावत असतो. जसं की आपण इथे बघू शकतो बघा, बस. बसच्या शेवटी आपल्याला एस आलेला असल्यामुळे आपण यस हा प्रत्यय लावलेला आहे. नंतर मिक्सच्या शेवटी एक्स आलेला आहे. एक्स आल्यामुळे आपण सुद्धा एस प्रत्यय लावलेला आहे. क्लॅशच्या शेवटी एस एच आलेला आहे, त्यामुळे आपण एस प्रत्यय लावलेला आहे. हा झाला आपला दुसरा नियम. तिसरा नियम असा आहे, काही शब्द किंवा क्रियापद असे असतात की त्यांच्या शेवटी वाय आलेलं असतं. म्हणजे बघा, स्टडी सुद्धा वाय आलेलं, बॉडीला वाय आलेला सुद्धा वाय आलेला आहे आणि डेजला सुद्धा शेवटी वाय आलेला आहे. यामध्ये दोन प्रकारचे नियम असतात. वायच्या अगोदर जर तुमचं कॉन्सोनंट असेल म्हणजेच व्यंजन आलं असेल तर क्रियापद आहे, तर वायच्या ऐवजी आपण आय घेतो आणि एस प्रत्यय लावत असतो. वायच्या आपण आय घेतलं वायच्या ऐवजी आणि एस हा प्रत्यय लावलेला आहे. बॉडीला सुद्धा सेम तसंच, वायच्या अगोदर डी आलेला आहे म्हणजेच आपलं व्यंजन आलेलं आहे कॉन्सोनंट, म्हणून आपण वायच्या ऐवजी आपण आय घेतलं आणि एस हा प्रत्यय लावला आणि अनेकवचन केलं. सेम आपण प्लेला सुद्धा तसंच करणार. तर प्लेला बघा, थोडासा नियम चेंज होणार आहे इथे. वायच्या अगोदर जर कुठल्याही प्रकारचा स्वर म्हणजेच वावेल्स आला असेल तर वाय जसं तसं ठेवायचं आणि क्रियापदाला यस प्रत्यय लावायचं, जसं की आपण प्लेला केलेलं आहे. डेला सुद्धा तसंच, वायच्या अगोदर ए म्हणजेच आपला स्वर आलेला आहे. स्वर आल्यामुळे आपण वाय जसं तसं ठेवलं आणि क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे. अशा प्रकारे आपले काही नियम असतात. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.